मिळतंय ह्या टीमला. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देऊ. आणि आकाशचा जर आपण विचार केला दिवदेवाडी टीमचा तारा सितारा आहे. जबरदस्त बॅटिंग, एकतर्फी किल्ला कशा प्रकारे लढवायचा याचं उत्तम उदाहरण आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. आणि आकाश अगदी चांगला खेळ साकारत असताना आपण पाहतो. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती, मॅच ऑन होते. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा. गेम इज ऑन. मेगा फायनलचा पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. चला मेगा फायनल साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला बॉल इथून डिलिव्हर केला जाईल. ओम गोकर्णेश्वर चषकाच्या मेगा फायनलचा चॅम्पियन बनणार कोण यासाठी ही मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेने फिल्डर तैनात आहेत. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल ला कन्वर्ट केलं जाते. धाव संख्या पहिल्या बॉलवरती 2 मिळते. धाव संख्या 2. पावड्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व ग्रामस्थांना मी पाहुण्यांना विनंती करतो, आपण जर इथे उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरती या. आपली इतर कुठेही जागा नसून व्यासपीठावरती तुमची जागा आहे. सर्वांचा मी सरचे स्वागत करतो आलेल्या पाहुण्यांचं. आज मेगा फायनलची लढत आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला, हलका हाताने बॉलला तटवलंय. कॉर्नरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंगला जवाब. या बॉलवरती देखील 2 धाबा कंप्लीट. 2 धाबेच्या मदतीने धाव संख्या 4 या आकड्यावरती येऊन पोहोचले. 4 ऑन बोर्ड. 4 धाबा स्कोर कार्डवरती आहेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सन्मान दिला जातोय. चांगल्या बॉलवरती सन्मान देणं ही क्रिकेटची खरी ओळख. आणि खराब बॉलवरती तुम्हाला प्रहार करता आला पाहिजे, ही खरी ओळख आहे क्रिकेटची. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह बॅटिंग राहिले आकाशच्या फलंदाजाची. स्लॉटमध्ये बॉल, खराब बॉल, त्यावरती प्रहार, तडाखा. चेंडू सीमा पार, सेट डाउन द ग्राउंड, सेट लाईक अन एरो. अगदी धनुष्य बाणासारखा सरळ बॉल निघून चालला सीमा पार आकाशच्या बॅट मधून. हा षटकार. 6 धाबेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय. टोटल स्कोर कार्ड वरती 10 लागले. वेदांत आम्हाला सांगतील धावसंख्या 10. किरण पंचे यांचे देखील चांगले 7 लाभले. वेदांतचे देखील चांगले 7 लाभले ऑफिशियल स्कोरच्या भूमिकेमध्ये. 10 ऑन बोर्ड विथआउट एनी विकेट. 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती सूरजवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिले 3 चेंडू झालेले आहेत आणि 10 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल अँगल चेंज करून गोलंदाजी आता केली जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट ना. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये बॉल. असे बॉल मात्र सोडणार नाही आकाश. आकाशच्या बॅट मधून वाईडिश लॉंग ऑन मध्ये स्टँड मध्ये बॉल चाललाय. अजून एक धमाका षटकार. वॉट बॅटिंग. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या प्रकारे शरीरयष्टी आहे, उंच शरीरयष्टी, फटके देखील तितकेच कबाली जे पाहायला मिळत आहेत आकाशच्या माध्यमातून. सातत्याने चांगला खेळ आकाशच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि ओम गोकर्णेश्वर चषकामध्ये लाजवाब बॅटिंग राहिले आकाशच्या माध्यमातून. हा लगातारचा दुसरा षटकार आणि 2 षटकारच्या साह्याने धाव संख्या 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड विथआउट एनी विकेट. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मेगा फायनलचा हा धमाका आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल, गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला तटवलंय. चांगला बॉलवरती पहा, अगदी सन्मान दिला जातोय. हेच तर खरी क्रिकेटची ओळख. आणि आकाश मात्र ती दाखवत असताना आपण पाहत आहोत. 1 धाबेच्या मदतीने धाव संख्या पुढे चालले. टोटलला 17 ऑन बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. सुरुवात दमदार राहिले बॅटिंग करत असताना देवदेवेवाडी या संघाची आपण पाहतो. 17 धावा 2 षटकामध्ये. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील दह्याट संघाचा. कमीत कमी धावा इथून रोखाव्या लागतील. यावेळी फ्लिक ऑफ द रेस्ट, कामालीचा स्ट्रोक. KL राहुल स्टाईलनं बॉलला पाठवलंय डी झोन मध्ये. गोशाकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती सिंगल आले. सिंगल धाबेच्या मदतीनं धावा संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनबाद 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. टोटल 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. सुरुवात दमदार पाहायला मिळाली बॅटिंग करत असताना देवदेवेवाडी संघाकडून. आकाश फलंदाजाची कमीत कमी धावा इथून रोखाव्या लागतील. 30च्या आतमध्ये तुम्हाला इथून ठेवावं लागेल देवदेवेवाडी टीमला. जर अतिरिक्त धावा आल्या तर 2 षटकामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं सोपं बनणार नाही सेकंड सत्रामध्ये दह्याट टीमला. त्यामुळे दह्याट टीमला देखील माहिती आहे आता इथून आपल्याला आकाशची विकेट इम्पॉर्टंट आहे. विकेट किंवा डॉट बॉल या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. दुसऱ्या षटकाला सुरुवात
आणि दुसऱ्या षटकातला पहिला बॉल ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, वाईडिश लॉंग हॉर्न मध्ये टीपला जातोय झेल. ज्या विकेटची गरज होती त्या टीमला ती महत्वपूर्ण विकेट, मच नीडेड ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज दर्शन या गोलंदाजाने. पहिला हदरा बॅटिंग करत असताना दीव दिवेवाडी टीमला, फलंदाज आकाशवाद. ओव्हरपेज बॉल होता, अगदी सरळ मारण्याचा प्रयत्न, फुल फेस ऑफ द बॅट, पूर्ण बॅट ओपन झाली नाही आणि त्या कारणामुळे ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आकाशवाद होतोय. आता मात्र कमबॅक करू शकेल दॅट टीम. धावा आता इथून वाचवाव्या लागतील गोलंदाज दर्शन या गोलंदाजाला. उर्वरित अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. 30च्या आतमध्ये जर धावसंख्या राहिली तर या मॅचमध्ये जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनलचा सामना अगदी रोमहर्षक पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना देखील तितक्याच ताकदीचा पाहायला मिळाला. 1-0 मध्ये 3 धाब्याची गरज असताना सामना खऱ्या अर्थाने जिंकला दीव दिवेवाडी टीमनं आणि परास्त केलं खऱ्या अर्थाने CKM बोरगाव संघाला. बोरगाव संघाने देखील घाम फोडला होता. अप्रतिम भटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने जयराज या फलंदाजाची. गोलंदाज तयार. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर कमबॅक. वॉट अ बॉडी. ज्या प्रकारे आकाश बाद झाला त्यानंतर मात्र कमबॅक करतोय दह्याटा संघ. लगातार 2 चेंडू निर्धाव. आता मात्र धावसंख्या एकंदरीत स्थिर पाहायला मिळेल. 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती दर्शन अप्रतिम अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा, तिखट मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज दर्शनचा आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. हो, स्लॉटमध्ये बॉल, वारंवार स्लॉटमध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील धाव मिळणार नाहीये रनआउटच्या स्वरूपामध्ये. विकेट क्रमांक 2. रनआउट देखील नाहीये. ही धाव ग्राह्य धरली जाणार नाहीये. खऱ्या अर्थाने आपण पाहतो रायगड मध्ये दोन्ही एंड कडून जर तुम्ही जर क्रीज सोडाल तर मात्र ती धाव ग्राह्य धरली जाते. पण तो इथे देखील तेच पाहायला मिळालं. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. पंचाने लगेच बॅट्समनला थांबवलं. लगातार 3 चेंडू अप्रतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. दह्याट टीम कडून दर्शन या गोलंदाजाचं आपण कौतुक करावं तितकं कमी. 3 चेंडू 3 निर्धाव चेंडू फेकले गेले. त्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट. आकाशला बाद करण्यात त्याला यश आलंय. हो, या बॉलवरती देखील कट करण्याचा प्रयत्न, सिंगल, सोटी धाव करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. नाहीतर मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे फलंदाज. या बॉलवरती सिंगल आले. 4थ्या बॉलवरती सिंगल आणि त्यामुळे 1 धाब्याने धावसंख्या 19 या आकड्यावर. आउट आहे का? यस, रनआउट झालाय, माफ करा. म्हणजे एकही धाव नाही पहिल्या 4 बॉलवरती. कमालीचं षटक. 18 धाब्यांवरती धावसंख्या स्थिर होते. 18 ऑन बोर्ड. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विजयला आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईक एंड वरती ओम आता स्ट्राईकला आलाय. नॉन स्ट्राईक एंड वरती ओम होता आणि आता मात्र पहिला बॉल ओम फेस करेल. ओमकडे क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि उर्वरित 2 बॉलवरती ते मोठे पटके मारावे लागतील. कमालीचं षटक आपण पाहतोय. पहिल्या 4 बॉलवरती एकही धाव खर्च केले नाही दर्शन या गोलंदाजाने. जडमध्ये बॉल डिलिव्हर केला. या बॉलवरती देखील आपण पाहतोय वालिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या दीव दिवेवाडी टीमला. विजय बाद. 1 शॉट आहे का? म्हणजे एकही धाव नाही. एकही धाव नाही. क्या बात आहे. म्हणजे लगातार आपण पाहतोय डॉट बॉल केले जात आहेत. लगातार 5 बॉल निर्धाव. धाव संख्या फक्त आणि फक्त 18. कमालीचं षटक. अगदी डेथ ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दर्शन देतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव षटक इथून हत्तेल का? शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शन या गोलंदाजाचा. यावेळी हॅमर केलाय. कॅचची संधी जेल होईल का? यस, डेफिनेटली. या स्पर्धेमधील निर्धाव षटक हतलण्याचा विक्रम मैदानाच्या आतमध्ये दर्शन करतोय. दह्या टीम कडून कमबॅक केला जातोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि त्यानंतर दह्या टीमच्या माध्यमातून दर्शन या गोलंदाजाने अप्रतिम षटक हतललं. 3 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाहीये. सुपर स्पेल राहिला. इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये. 2 रनआउट होते. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडले जातील. 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये टोटल 4 विकेट गेले
अप्रतिम षटक राहिलं. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती बॅटिंग करत असताना देवदिवेवाडी टीमने बनवल्या 18-19 धाब्यांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये दह्याट या संघाला आपण पाहणार आहोत. सेकंड सत्रामध्ये पुन्हा एकदा जाऊया. आमचे साथी समालोचक संतोष देसाई सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच लवेश सर. यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकला. बाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब गोळेवाडी तथा ग्रामस्थ मंडळ गोळेवाडी यांच्या माध्यमातून ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील अंतिम सत्र 2 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. आणि सामना आपण जर पाहिला तर प्रथम बॅटिंग करत असताना टीम दिवदिवेवाडीने 18 धावसंख्या स्कोरवरती लावले आणि 19 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये दह्याट संघासमोर ठेवलंय. मुख्य व्यासपीठ तुम्ही जर पाहिलं ना तर मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांची गर्दी देखील या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. आता ओमसाई MTCचे कॅमेरामॅन अगदी कॅमेरा देखील घर 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 फिरवताना तुम्हाला पाहायला मिळतील. मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. मुख्य व्यासपीठावरती खरं पाहिलं तर गोळेवाडीची ही पहिली क्रिकेट स्पर्धा नवी मुंबईमध्ये साकारत असताना पाहुण्यांची अगदी मांदियाळी तुम्हाला या क्रिकेट स्पर्धेला पाहायला मिळते. सामन्याला अगदी सुरुवात होईल परंतु सामना आपण जर पाहिला तर नाट्यमय राहिला. पहिल्या षटकामध्ये आकाश जुनगरीची आतिषबाजी आपण पाहिली परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र दर्शनची गोलंदाजी अप्रतिम पाहिली. विनंती करूया सन्माननीय अर्जुन दादा घोडे आणि सुरेश दादा घोडे यांना देखील विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. स्पर्धा गोळेवाडी गावची स्पर्धा गोळेवाडी गावच्या नावासाठी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. सामन्याला सुरुवात होते. सेकंड फेरीचा सामना म्हणजेच सत्र क्रमांक 2 चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावांचं टार्गेट. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. पहिल्याच बॉलवरती लेग साईडला आक्रमण केलं. या बॉलवरती पहिल्या बॉलवरती सिंगल येते. आता दोन्ही संघांनी स्वप्न पाहिलं असेल आज या क्रिकेट स्पर्धेची आम्ही फायनल मारू. या क्रिकेट स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमच्याकडे असेल. आता स्वप्न कोणाचं पुरं होईल? एका संघाचं स्वप्न पुरं होईल. आजच्या दिवसामध्ये एका टीमनी सांगितलं की 10 वर्षाचा हा प्रवास आहे मुंबईमधला. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळताना पाहायला मिळेल. 2 बॉल 2 धावसंख्या स्कोरबोर्डवरती दह्याट टीमची लागताना पाहायला मिळते. पहा दह्याट टीमच्या कॅप्टननी सांगितलं की मागील 10 वर्ष आम्ही प्रयत्न करतोय की एकतरी फायनलमध्ये आम्हीच गेलो पाहिजे आणि ती फायनल आम्ही जिंकली पाहिजे. आज दह्याट टीमचं स्वप्न पूर्ण झालंय. आता मेगा फायनलचा सामना आहे आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 19 धावांचं टार्गेट चेस करत असताना मात्र 2 बॉलवरती 2 विकेट 2 बॉलवरती 2 रन येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी दर्शन अस्मित मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तर जयश दिवदिवेवाडी टीमच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. सामना मेगा फायनलचा अंतिम सामना आहे. प्रेक्षकांची गर्दी देखील तुम्हाला पाहायला मिळते. सर्वच मान्यवर असतील. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलं त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार मानत आहोत. कारण आपल्याच विशेष सहकार्यातून या क्रिकेट स्पर्धेची उभारणी झाली आणि हा अंतिम सामना आज आपण गोकर्णेश्वर चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचा पाहत आहोत. 17 धावांची गरज. 10 बॉल 17 धावांची गरज. महत्वाचे 10 बॉल दोन्ही टीमसाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल. संघर्ष करताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जेसचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत. इकडे झेल मात्र पकडलाय. विकेट येते. अनुपनी कॅच पकडला. अस्मित मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. पहा
सामना आपण जर पाहिला कधी दिवे वाडीच्या बाजूने जातोय तर कधी दह्यात टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक आपण जर पाहिलं आकाश जुनकरींची बॅटिंग आपण पाहिली तर असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होतोय की काय, परंतु आकाश जुनकरींची विकेट आली आणि त्यानंतर या सामन्याचं चित्र मात्र बदलताना आपण पाहिलं. मेडन ओव्हरची जी ओव्हर होती जी अप्रतिम हाताळली होती योगी दर्शननी आणि ती आपण जर पाहिली ना तर संपूर्ण मेडन ओव्हर अगदी ओम साई MTCने अपलोड केले आणि थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलवरती ती मेडन ओव्हर आपल्याला दर्शनची पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस पहा टप्पा चूक आहे, वेगवान गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅट्समन मात्र त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. पहा फुटवर्क चांगला आहे परंतु बॉलची लाईन मात्र पिक करावी लागेल. मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेंद्र बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. दह्याडगावच्या सर्व प्रेक्षक दह्याडगावचे सगळे सिनियर खेळाडू ज्यांनी गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलंय ते मात्र सर्वजण मॅच पाहत असतील आणि आज मात्र अपेक्षा करत असतील टीमकडून की ही फायनल तुम्ही मारा, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आज दह्याडगावामध्ये आली पाहिजे असं प्रत्येक जण आज प्रार्थना करत असेल. तर दुसऱ्या बाजूला दिवदिवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. फटका तर चांगला खेळ आहे, ऑन साईडला टर्न केलं होतं बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगल मिळताना पाहायला मिळते. पहा या सिंगलनी धावफलक पुढे चाललंय. 3 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. अगदी तिसरे पंच या ठिकाणी आहेत आणि आता ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांच्या बरोबर काही ना काही या ठिकाणी चर्चा केली जाते. पहा अगदी पंचांचं लक्ष होतं या ठिकाणी. आमचे जे थर्ड अंपायर आहेत तजमुल्ला सर अगदी पंचांशी ऑनफिल्ड पंचांशी काही ना काहीतरी चर्चा करतायत आणि काय घडलंय नेमकं ते अगदी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जे आयोजक जे आपले सर्व आहेत त्यांना विनंती करूया की सर्वांनी थोडंसं पाठी या. आयोजक आपण थोडंसं पुढे थांबू नका, सर्वांनी पाठी या. घडलंय काय नेमकं चर्चा केली जाईल कारण तजमुल्ला सर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर ऑनफिल्ड अंपायरशी त्या ठिकाणी चर्चा करताना पाहायला मिळतात. जे काय घडलंय ते मात्र त्याचा निर्णय मात्र आपल्या समोर इकडे नक्की येईल. बाकी कोणत्याही आयोजकांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, आपल्याला विनंती आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो काही निर्णय आहे तो निर्णय आता आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहा तजमुल्ला सर यांचं खरं तर कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने जे काही घडलंय ते आता त्याचा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि पंचांच्या माध्यमातून सांगितलंय हा नो बॉल आहे. त्याचं कारण देखील असं आहे की क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला ना तर अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबतोय. जोपर्यंत बॉल टाकला जातोय त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये येतोय. ओके नो बॉल आहे, 2 धावा असतील. फ्री हिट आहे. ओके नो आणि +1 आहे. ओके 2 धावा आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती एकूण धावसंख्या 4. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. मॅच ऑन. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. इकडे सिंगल येताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावसंख्या कंप्लीट केली जाते. पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. दोन्ही फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. दर्शन आणि सुरेंद्र क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता संघर्ष पाहायला मिळतोय पहा दोन्ही टीम मध्ये. 6 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 19 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ची मेगा फायनल. फटका तुम्ही पाहू शकता. शॉट ऑफ द डे.
शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही. काय फटका खेळलाय, टायमिंग प्रॉपर होतोय, जागेवरती बसले आणि त्यानंतर या बॉलवरती आक्रमण केलं. बॉलला पाठवलंय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. हा पहा रिप्ले टेलिकास्ट. व्हॉट अ स्ट्रोक. फटका मारल्यानंतर अगदी बॉलकडे पाहत राहिले. अनोखा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. काय फटका होता. शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट म्हणायला काय हरकत नाही. लाजवाब बॅटिंग दर्शनच्या बॅट मधून आलेला हा अभूतपूर्व भयानक हल्ला मैदानाच्या आतमध्ये ठोकला या पठ्यांनी. अप्रतिम संघर्षाचा संघर्षमय षटकार. 12 धाव संख्या स्कोर बोर्डती लागताना पाहायला मिळते. पहा कमालीचा सिक्सर आलाय. पहा दर्शनच्या बॅट मधून क्वालिटी बॅटिंग. पहा काय फटका होता. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. इथून पुढे धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना तुम्ही पाहू शकता. एका बाजूला जावली क्रिकेट असोसिएशन मधला संघ, तर एका बाजूला वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन मधला संघ. आता 2 तालुक्यांची लढत देखील पाहायला मिळते. कोणता संघ जिंकेल इकडे पाहावं लागेल. दिवदिवाडी की समोरचा संघ दह्याट संघ जिंकेल. 6 चेंडू 7 धावांची गरज. हलक्या हाताने बॉलला पुश केलंय. तिकडे सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. ओमकार काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दर्शनच्या माध्यमातून करण्यात आली. महालक्ष्मी ज्वेलरचे सर्वे सर्वा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज या सामन्यामध्ये. मेगा फायनल अंतिम सामना. जबरदस्त लढत पाहायला मिळते. ओ हा बॉल आणि ह्या बॉलची लाईन चेक केली जाईल. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. वाईड +1. 2 धावा येत आहेत. कुठेतरी स्लोअरवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. नकल बॉल टाकायचा होता परंतु दिशा चुकीची. या 2 धावा महत्वाच्या. आता समीकरण बदललंय. आता समीकरण 5 बॉल आणि धावांची गरज आहे ती 4. सामना खुला झालाय मी म्हणेन. दह्या टीमच्या बाजूने हा सामना इकडे मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर खेळला. इथे मिस टायमिंग स्ट्रोक होता परंतु झेल देखील कॅच सोडलाय. आपण पाहावं लागेल. सिंगल येताना पाहायला मिळते. दह्या टीमने तब्बल 10 वर्ष संघर्ष केला. 10 वर्ष मुंबईमध्ये खेळत असताना कोणतंही प्राइज या संघाला मिळालेलं नव्हतं. फायनल मध्ये संघ दाखल होतोय दह्याट संघ आणि फायनल मध्ये गेल्यानंतर देखील परफॉर्मन्स तुम्ही पाहू शकता. 3 धावांची गरज स्पर्धा जिंकण्यासाठी. लेग साइडला बॉल होता. त्याला पाठीमागे मारलंय. सिंगल घेताना पाहायला मिळते. आता मात्र 2 धावांची गरज आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा मेगा फायनलचा थरार. मेगा फायनल मध्ये जावली तालुक्याची दिवदिवाडी टीम, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय वाई तालुक्याची दह्या टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. 2 धावांची गरज. 3 बॉल 2 धावांची गरज. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली घेतायत. कॅच पकडलाय. मॅच मध्ये ट्विस्ट आले. महत्वाचा खेळाडू अगदी दर्शन इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज असताना विकेट आली. सामन्यामध्ये रंगत, सामन्यामध्ये ट्विस्ट. विकेट आली. महत्वाची विकेट होती. दर्शन इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. पहा सामना अगदी मी म्हणेन 50-50 मेगा फायनलचा थरार. आज दिवदिवाडीचं टीमचं देखील स्वप्न इकडे पूर्ण होईल का ते देखील पाहावं लागेल. आकाश जुनगरेने टॉस मध्ये सांगितलं होतं की मी भरपूर बाहेर सामने खेळतो, बाहेर भरपूर स्पर्धा खेळतो, परंतु गावच्या टीमची बांधणी केली आणि गावची टीम आज पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित 1/11 क्रिकेट स्पर्धेमध्ये ओम गोकर्णेश्वर चषकामध्ये खेळताना पाहायला मिळते. त्यांचं देखील स्वप्न आहे चॅम्पियन व्हायचंय. दोन्ही टीमला कोणाचं स्वप्न पूर्ण होईल हे देखील पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. विकास सालेत. आता गोलंदाजी मार्कवरती ओम यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचं शीर्षकच आहे ओम गोकर्णेश्वर चषक 2026 आणि गोलंदाजी मार्कवरती तुम्ही ओम यांना पाहताय. जर्सी क्रमांक 18
2 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना सामना कोणाच्या बाजूने जाईल? लाजवाब क्रिकेट मॅच, अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विकास आलेत. 2 धावांची 2 गरज, 2 बॉल 2 धावा. ओ इकडे फटका खेळायचा होता, टप्पा पडला, बॉल पाठीमागे निघून चाललाय. सामना आता मात्र दिवदिवाडी टीमच्या बाजूने झुकलाय मित्रांनो. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे पहा. यालाच तर क्रिकेट म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. आता स्वप्न कोणाचं पूर्ण होईल? दोन्ही संघाने भरपूर संघर्ष केला 1-11 क्रिकेटमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये, आणि आज मात्र मेगा फायनल मध्ये आलेत. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा निर्णय आहे. म्हणजे 2 धावा तुम्हाला इकडे कराव्या लागतील. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? दर्शन बाद झाला आणि त्यानंतर मात्र या सामन्याचं चित्र पालटताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती ओम यांना तुम्ही पाहताय. 1 चेंडू 2 धावांची गरज. बॅटला बॉल लागला, समोर बॉल आला तर 2 धावा होऊ शकतात. आता जे काय करायचंय या मॅच मध्ये ते मात्र विकासला करायचंय. जे काय करायचंय या मॅच मध्ये ते ओमला करायचंय. सामन्यातला शेवटचा बॉल, 1 चेंडू 2 धावांची गरज. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय, बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 10 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालंय आज. क्या बात आहे, कौतुक करावं तेवढं कमी असेल त्या टीमचं. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा कोणी जिंकली? वाई तालुक्याचा दया टीमनी ही क्रिकेट स्पर्धा जिंकली. शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू 2 धावांची गरज असताना शेवटच्या बॉलवरती विकास यांनी षटकार ठोकला. आणि इथे मात्र 10 वर्षाचा संघर्ष, 10 वर्षाचा प्रवास आपण जर पाहिला तर दया टीमचा इकडे पूर्ण झाला. आज टीम आपण आनंदामध्ये पाहते, आज टीम आपण जल्लोष करताना पाहते. याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे, खूप कष्ट घेतलं प्रत्येक खेळाडूने. आज मात्र दह्याट गावचं नाव अगदी या चषकावरती कोरताना संघ पाहायला मिळतोय. ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा दह्याट टीमनी जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन, उपविजेता संघ राहिला दिवदेवाडी. आपलं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही अभिनंदन करत आहोत. दोन्ही टीम कॉंग्रॅच्युलेशन. जगन्नाथ मांढरे आणि किरण मांढरे आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. चला फायनल या ठिकाणी कंप्लीट होते आणि आपण लगेच या ठिकाणी बक्षीस वितरण सोहळ्याकडे देखील वळणार आहोत. आयोजन टीमच्या सर्व सदस्यांना आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती या. इथून पुढे आपण सन्मान आपण घेणार आहोत. जल्लोष साजरी केला जातोय. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दया टीमला पाहताय. अगदी मेगा फायनल, मेगा फायनलचा सामना कसा पाहिजे तर मेगा फायनलचा सामना मित्रांनो असा पाहिजे. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि दया टीमने ही क्रिकेट स्पर्धा म्हणजेच ओम गोकर्णेश्वर चषक 2026 ही क्रिकेट स्पर्धा जिंकली. इथून पुढे मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनीच मुख्य व्यासपीठावरती या. काही मान्यवरांना अगदी दुसऱ्या कार्यक्रमासाठी जायचंय, त्यासाठी आम्ही सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. श्री महेंद्र दादा भोसले यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. महेंद्र दादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपला देखील सन्मान आपण या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. तदनंतर आकाश वेंदे, आकाशदादा वेंदे यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आकाशदादा वेंदे यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आकाशदादा वेंदे यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. फोटोग्राफरला विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावरती या. फोटोग्राफर आपण या मुख्य व्यासपीठावरती. योगेश दादा चोरड यांचा देखील विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पुढचा सन्मान आपण योगेश दादा चोरड यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय. योगेश दादा चोरड यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. तदनंतर पुढील सन्मान आपण करत आहोत विजय दादा सामंत यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विजय दादा सामंत यांचा देखील सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय.
पुढील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत सुजित मोरे तात्या यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सुजित मोरे तात्या यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. झाले ना. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. अतिथी देवो भव भारतीय संस्कृतीची परंपरा आणि ती परंपरा या ठिकाणी गोळीवाडी गावच्या माध्यमातून जोपासली जाते. आता इथून पुढे आम्ही तिन्ही टीमना विनंती करू की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर या. दया टीम आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. टीम दिवदिवाडी आपल्याला देखील विनंती केली जाते मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आणि तृतीय क्रमांक सिक्कीम बोरगाव संघ आपलं देखील मनापासून त्याचबरोबर आणखी एक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्री महालक्ष्मी ज्वेलर्सचे सोहमजी कुमावत यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. श्री महालक्ष्मी ज्वेलर्सचे सर्वा सोहमजी कुमावत विजेत्या तिन्ही टीमना आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. फोटोग्राफी नंतर आपण करा. आपल्याला विनंती असेल आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सिक्कीम बोरगाव संघ आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. त्यानंतर टीम दिवदिवाडी आपल्याला देखील विनंती केली जाते आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आणि टीम दह्याट आपल्याला देखील विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. काय नाव आपले ऑफिशियल तिन्ही पंच आणि त्या तिन्ही पंचांचा आपण विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. पंचांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. सन्मान घ्यायचा आहे का?